खासदार संजय राऊत बोलत आहेत, थेट जाऊयात. आपला उमेदवार जावा म्हणून आपलं मत व्यक्त करतो, पण शेवटी जाणार एकच उमेदवार. आता तो एक कोण, ह्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा. तो एक कोण हे 3 पक्ष ठरवतील, पण एक मात्र नक्की की माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे. याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. ओके, समजा जर शरद पवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल. हे मी कसं काय सांगणार? मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा, त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. मध्ये आपण म्हणताय की समन्वय होईल एकत्र, परंतु प्रश्न निर्माण होतो आपण घडामोडी पाहतोय. काल देखील पायऱ्यांवर विरोधकांची मवियाचं आंदोलन झालं, मात्र तिथे आपल्या पक्षाचे आमदार नव्हते. आणि असं काही महाविकास आघाडीमध्ये कुठली तडे किंवा मतभेद नाहीये. सकाळच्या वेळेला आंदोलन होतं, आमदारांना कधी कधी पोचायला उशीर होतो. आंदोलनामध्ये आमचे महेश सावंत दिसतात, पाहतो. पण रावसाहेब, त्या राज्यसभेसाठी जी स्ट्रॅटेजी सुरू आहे त्या भले तुमचा पक्ष नसेल, पण आता 26 म्हणजे उद्या एनसीपी अजित पवार गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होते आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचीच अधिकृत निवड होईल असं कळतं आणि पार्थ पवार हे राज्यसभेवर जातील. मी काय सांगू ह्याच्यावर? तुम्हाला काय उत्तर हवंय माझ्याकडून ते मी देतो, सांगा ना. नाही, अशी ही एनसीपी त्यांचा पक्षाचा अजित दादा आज आपल्यात नाहीयेत. अजितदादांच्या पक्षाच्या नेतृत्वावधी सुनित्रा अजितदादा पवार आता आलेले आहेत. त्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आता पक्षाची धुरा कोणी सांभाळायची हे त्यांचा पक्ष ठरवेल. आणि तर त्यांच्या पक्षाला जर वाटत असेल की सुनित्रा ताई पवार सुनित्रा वहिनी या सक्षम आहेत, तर पक्ष त्यांच्याकडे जबाबदारी देईल. त्या त्यांच्याच पक्षाची लिडरशिप करणार ना, इतर पक्षाची करणार नाहीत. त्या पार्थ पवारांच्या साठीबाबत अंजली दमानी यांनी कडक शब्दामध्ये आक्षेप घेतलेला आहे. मी काय करू? असं आहे की त्या संदर्भात अनेक, आता जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल तेव्हा असे विषय समोर येऊ शकतात. मुंडवा जमीन प्रकरणाचा विषय जो आहे हा संपलेला नाही, हा जेव्हा संपलेला नाही. पण मुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळे अशा प्रकारचे विषय हे दडपले जातात. विरोधकांचे नेते किंवा विरोधकांच्या नेत्यांची मुलं असतील तर कदाचित हा विषय अधिक पुढे गेला असता. जरी त्यात तथ्य नसलं तरी त्याच्यामध्ये तो माल मसाला टाकून अशा खटल्यांना चालना दिली जाते. पण तुम्ही सत्ताधारी एकत्र आहात, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्यापुढे सगळे समान नाहीत, हे सिद्ध होतं. रावसाहेब, पार्थ पवारांना राज्यसभेवर कोणताही अडथळा न आणता त्यांची वर्णी लागावी यासाठी मुंडवा प्रकरणात त्यांना क्लीन चिट देण्याची घाई केली जाते. नाही, मी असं म्हणणार नाही. माझ्याकडे काही माहिती नाही त्याविषयी. अहवाल वाचला नाही, अहवाल अजून उघडलेला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खिशात ते पाकिट आहे अहवालाचं असं ते म्हणतात. ते आता कधी फोडणार आहे थुके लावून मला माहित नाही. रावसाहेब, आणखी एक विषय होता की अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात रोहित पवार अनेक खुलासे करतायत, अनेक पत्रकार परिषदा घेत आहेत. पण काल जे डीजीसीएचं प्रसिद्धी निवेदन आलंय ज्यात VSR कंपनीवर जी कारवाई किंवा एक ऑडिट आपल्याला दिसते आहे, काही उड्डाणं किंवा काही त्यांची विमानं ही आता त्यांना उड्डाणास मनाई करण्यात आली. एका विशिष्ट जातीचं जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास DGCAनं परवानगी नाकारली, संपूर्ण त्यांचं मेंटेनन्स ऑडिट समोर येईपर्यंत. रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय. आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतंय. आज त्यांच्या त्यांनी माझ्या त्या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत. मी सुद्धा काही गोष्टी समजून घेणार आहे. आणि मला असं वाटतं की कोणीतरी ही लढाई पुढे नेली पाहिजे.
अजितदादांच्या निधनानंतर सगळे आजही ज्या पद्धतीचं मी वातावरण शोकसभेत पाहिलं मी शोकसभेतलं वातावरण, पहिल्या रांगेमध्ये कसे हास्य विनोद चालू होते वगैरे सगळं आम्ही महाराष्ट्राने पाहिलेलं आहे.